नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. 5 राज्यांच्या निवडणुका, ज्याला आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल लिटमस टेस्ट असं समजलं जातं, त्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 4 मोठ्या राज्यांचे निकाल आज समोर आलेले आहेत आणि या 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपनं आपली सत्ता मिळवलेली आहे. भाजपनं आपला वर्चस्व राखलेला आहे. यापैकी राजस्थानात भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवलेली आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवलेली आहे, तर मध्य प्रदेशातली आपली सत्ता कायम राखलेली आहे. इकडे तेलंगणाचा जर विचार करायचा झाला तर तेलंगणामध्ये बीआरएसला मोठा धक्का बसलेला आहे. बीआरएसची सत्ता या ठिकाणी उलथवत काँग्रेस या ठिकाणी निर्भेळ यश काँग्रेसला मिळालेलं आहे. या 4 राज्यांचा विचार करता पुढील लोकसभेचं चित्र काय असेल याचे कयास अनेकांनी बांधायला सुरुवात केलेली आहे. मात्र या निवडणुका नजीकच्या काळातलं राजकारण कसं बदलू शकतात, नजीकच्या काळातल्या राजकारणावर त्याचे कसे काय परिणाम होतील, हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल. यामधले 2 मुख्य गोष्टी, ते म्हणजे एक इंडिया आघाडी. या इंडिया आघाडीचं स्थान आता काय असणार, काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर 3 मोठ्या राज्यांमधल्या पराभवानंतर कमी होणार का, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या 3 राज्यांमध्ये भाजपला ज्या वेळेला मोठं यश मिळालंय त्यानंतर महाराष्ट्रामधली भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे का, शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांना भाजपशिवाय पर्याय नाही का, जागा वाटपामध्ये भाजपचा वर्चस्व राहणार का, हे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि याच बाबत आपल्याला चर्चा करायची. आणि त्यासाठी चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, बीआरएसचे प्रवक्ते माणिक कदम आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आणि पुढारी न्यूजचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार सर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला चुंचुवार सरांकडे जाणार आहे. चुंचुवार सर, निकाल आपल्या समोर आलेले आहेत. आज दिवसभर आपण सगळे पॅटर्न्स बघतोय. थोडक्यात ॲनालिसिस करायचा झाला या निवडणुकीचा एक लिटमस टेस्ट म्हणून कसा करता येईल? ही निवडणूक निर्विवाद भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे. खास करून भाजपचं विजयाची जी रणनीती आखण्याची पद्धत आहे, संघटनात्मक काम करण्याची पद्धत आहे आणि मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल, बूथ लेवलचं जे प्लॅनिंग आहे ते करण्याची पद्धत. आणि या अशा निवडणुकीमध्ये अगदी केंद्र पातळीवरील खासदार मंत्री यांना उतरवून त्यांना छोट्या मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यासाठी त्यांना अधिकार देणे, ही जी रणनीती आहे, या रणनीतीचा हा विजय आहे. भाजपने तिकीट वाटप असेल की गटबाजी असेल, या संदर्भात जे नियंत्रण मिळवू शकले त्याचा हा विजय आहे. या उलट हे काँग्रेसला जमलं नाही, त्यामुळे त्यांच्या हातून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा जो विजय त्यांच्या दृष्टीपद्धत होता तो त्यांच्या हातून गेला, असं एक प्राथमिक निरीक्षण आहे. म्हणजे एकूणच काँग्रेसचं ही संघटनात्मक बांधणी आणि एकूणच त्यांची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकताना दिसते. आपल्यासोबत काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, या सगळ्याकडे ज्या वेळेला काँग्रेस बघते, काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे, आपण वारंवार कुठे चुकतोय हे पाहण्याची गरज आहे. काँग्रेस कसं बघतंय याकडे? डॉक्टर राजू वाघमारे यांच्यापर्यंत आपला संपर्क होऊ शकत नाही. विश्वास पाठकांकडे जाऊया आपण. विश्वास पाठक जी, सगळ्यात पहिल्यांदा तर आपलं अभिनंदन. 3 राज्यांमध्ये एवढं मोठं यश मिळालेलं आहे आपल्याला. भाजप या विजयाकडे कसं बघतं आणि आगामी लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार हे तुम्ही अगदी पहिल्यापासून सांगत आलेला आहात. मात्र या सगळ्यापासून एक काइंड ऑफ एक पायरी आहे तुमच्यासाठी पुढे जाणारी. इथून पुढे काय? बघा, एक तर धन्यवाद तुम्ही आम्हाला अभिनंदन केल्याबद्दल. त्याचबरोबर मी काँग्रेसचे देखील अभिनंदन करतो की त्यांना तेलंगणामध्ये यश मिळालेलं आहे. बघा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान इथे आम्हाला ज्या प्रकारचं यश अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त यश मिळालं हे आम्ही मान्य करतो. आणि त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये 2014 नंतर जेव्हा नरेंद्रजी मोदी यांचा उदय झाला, त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं आणि त्यानंतर आसाम असो, पश्चिम बंगाल असो किंवा गुजरात असो, मध्य प्रदेश असो, पश्चिम बंगाल मी चुकून बोललो, मध्य प्रदेश असो आणि महाराष्ट्र असो, जिथे जिथे डबल इंजिनची सरकार लोकांनी अनुभवलेली आहे तिथे तिथे कसं त्याचा फायदा होतो, जनहिताचे कामं कशी लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात हे जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे 3 राज्यांमध्ये आम्हाला आमची सत्ता येईल याचा पूर्ण विश्वास होता. त्याचं कारण असं आहे की एकीकडे आश्वस्त करणारं असं मोठं नेतृत्व दिल्लीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये देखील आम्ही कामं करतो. केंद्रीय ज्या काही योजना असतात, ज्या जन उपयोगी असतात, लोकांपर्यंत पोहोचण्याच्या असतात, त्या योजना देखील लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा लाभ मिळाल्यानंतर लोक अशा प्रकारची रिॲक्शन देतात. दुसरीकडे विषय असा आहे की इंडिया आघाडी ही स्थापन तर झाली,
पण स्थापन झाल्यानंतर कुठेतरी जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की हे परत कुठे सत्तेत आले तर देशाचं परत वाटं होईल. हे विश्वास पाटीलची इंडिया आघाडीच्या मुद्द्याकडे आपण येऊया. माझा प्रश्न तुम्हाला तेलंगणाबद्दल आहे. तुम्ही म्हणताय तुम्ही हा फॉर्म्युला सगळ्या 3 राज्यातल्या विजयाचा सांगितला. हा फॉर्म्युला तेलंगणात का यशस्वी झाला नाही? तेलंगणामध्ये काय चुकलं? बघा, तेलंगणामध्ये देखील आमची सुरुवात झालेली आहे. बरं. ज्या प्रकारे मी आधी आसाम नंतर पश्चिम बंगाल इथे आधी चंचू प्रवेश केला. चंचू प्रवेश केल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार यावं या दृष्टीने प्रयत्न करतो. मागच्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर तेलंगणामध्ये जरी एक आमदार निवडून आला तरी 4 खासदार 6 महिन्यानंतर निवडून आले होते. 20% आमचा वोट शेअर होता. बरं. आजच्या निवडणुकीनंतर तो वोट शेअर अजून 10% वाढलेला आहे. तर पुढच्या 5 वर्षांनी तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक हाती सरकार येईल ही वस्तुस्थिती आहे. बर, आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर राजू वाघमारे, तेलंगणामध्ये विजय झालेला आहे काँग्रेसचा खूप मोठा, अभिनंदन त्याबद्दल तुमचं. मात्र त्याच वेळेला 3 मोठ्या राज्यांमध्ये पराभव होतोय. मध्य प्रदेश सारखं मोठं हिंदी भाषिक राज्य हाती येऊ शकत नाही. राजस्थान, छत्तीसगड सारखी हातातली राज्य निघून जातात. काँग्रेसला खूप मोठ्या होमवर्कची गरज आहे. सर्वात प्रथम माझे मित्र विश्वास पाठकजी भाजपचे प्रवक्ते आहेत, तर त्यांना सर्वात प्रथम 3 राज्यात जो त्यांचा विजय झालाय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता आपण मुद्द्यांकडे वळूया. तुम्ही नम्रताजी बरोबर म्हणालात की काँग्रेसला होमवर्कची गरज आहे. आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी असं बघितलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्हली जर आपण ह्या निवडणुकीकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आता जरी भाजपचे नेते असं म्हणत असले की आम्हाला विजयाची खात्री होती किंवा आम्हाला विजय माहीत होता की आमचा विजय होणार आहे, तर वस्तुस्थिती जमिनीवर ती नव्हती. कारण ती वस्तुस्थिती असती तर केंद्रीय नेत्यांना खाली आणून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना निवडणूक लढवायला भाजपने सांगितले नसते. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जसं तुम्ही पण तो प्रश्न विचारलात की जर फॉर्म्युला एका ठिकाणी यशस्वी होतो तर तो फॉर्म्युला सर्व ठिकाणी यशस्वी होणं आवश्यक आहे. पण तो फॉर्म्युला त्या पद्धतीने सर्व ठिकाणी म्हणजे तेलंगणामध्ये यशस्वी त्या पद्धतीने झालेला नाही. आता याचं कारण जर तुम्ही बघाल तर राजस्थानमध्ये विजयाची कारणं वेगळी आहेत, मध्य प्रदेशमध्ये विजयाची कारणं वेगळी आहेत आणि छत्तीसगडमध्ये विजयाची कारणं वेगळी आहेत. याच्यामध्ये निवडणुका आपण जिंकतो किंवा हरतो या कोणत्या एका फॅक्टरमुळे आपण निवडणुका जिंकलो असं ज्यावेळी आपण म्हणतो किंवा एका फॅक्टरमुळे आम्ही निवडणुका हरलो असं जरी म्हणायचं ठरवलं तरी ते चुकीचं ठरेल. कारण निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या फॅक्टर्सची गरज असते आणि ते फॅक्टर्स त्या स्टेट लेवलवर ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ती निवडणूक आपण जिंकू शकतो. त्याच्यामुळे मोदींचा फॉर्म्युला किंवा केंद्र सरकारच्या योजनांमुळे या 3 ठिकाणी आपण जिंकलो, मग त्या सेम योजना आपल्याला तेलंगणामध्ये पण वापरता आल्या असत्या, त्या वापरता आल्या नाहीत. मोदींचा करिश्मा जर तेवढाच असता तर या 3 राज्यामध्ये जसा दिसला तसा मग कर्नाटकामध्ये दिसला असता, तेलंगणामध्ये दिसला असता किंवा पश्चिम बंगालला दिसला असता. तर प्रश्न त्या राज्याचा आहे आणि त्या राज्याच्या वस्तुस्थितीवर आधारित तिकडच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बर, म्हणजे थोडक्यात तेलंगणामधला विजय याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मग तशा त्या हिशोबाने रेवंत रेड्डींना दिलं पाहिजे राहुल गांधींच्या ऐवजी. कारण ग्रासरूट लेवलला त्यांचं मोठं काम आहे, तेच सगळ्यात मोठा चेहरा होते. एक गोष्ट आपण मला त्याचं एक्सप्लेनेशन असं देता येईल की तेलंगणामध्ये आमची सुरुवात ज्यावेळी झाली ती सुरुवात जर तुम्ही बघाल तर ते राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेला आमची सुरुवात झाली त्याच्या आधीपासून. कारण भारत जोडो यात्रेचं प्रिपरेशन या काळात आम्ही तेलंगणामध्ये होतो आणि तेलंगणाचा जो प्रतिसाद भारत जोडो यात्रेला मिळाला त्याच वेळी आमच्या पूर्णपणे हायकमांड आणि आमच्या वर्किंग कमिटीमध्ये हे होतं की तेलंगणामध्ये आपल्याला सपोर्ट खूप चांगला मिळतोय, प्रतिसाद चांगला मिळतोय, इकडे जास्त काम करणं गरजेचं आहे. आणि राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेने त्याची सुरुवात करून दिली, ते वातावरण निर्मितीची सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं काम झालं आणि आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो की BRS आणि BJP आणि MIM
हे तिघेही एकाच ठीक टीम मध्ये आहेत बर आणि काँग्रेस वेगळी आहे आणि हे पटवून देऊ शकल्यामुळे आमचा तेलंगणामध्ये विजय झाला. बर मला वाटतं हे बाकीच्या 3 राज्यांमध्ये तुम्हाला पटवून देता न येणं हे सगळ्यात मोठं अपयश आहे. जर एका राज्यामध्ये हा फॉर्म्युला चालतोय तर याचा विचार काँग्रेसने करायला हवा. आपल्यासोबत BRSचे माणिक कदम सुद्धा आहेत. माणिक कदमजी, BRS महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत आहे, पण असं झालं की महाराष्ट्राकडे नजर वळवता वळवता स्वतःच्या राज्यावरची त्यांची नजर कमी पडली की सत्ताच गेली. दे शुड रिअल ह्या गोष्टी होतच असतात. आम्ही राज्याची रिजनल पार्टीच्या नंतर ज्यावेळेस नॅशनल पार्टी झालो त्यावेळेस पहिली निवडणूक होती ही आमची. आणि आपण आता पहिल्यांदा ह्या दोघा बी भाजपचं बी आणि काँग्रेसचं बी आम्ही अभिनंदन व्यक्त करतो. परंतु काँग्रेस जे काय आज म्हणायला लागले भाजपची बी टीम म्हणण्यामध्ये BRS ते पटवून देण्यात यशस्वी झाले ते तंतोतंत खरं आहे. वास्तविक पाहता भाजपची बी टीम ही तेलंगणामध्ये काँग्रेसनं बी टीम म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट त्या जनतेला ते पटवून देण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. वास्तविक पाहता तुम्ही नम्रताजी, मी नम्रपणे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही म्हणता की सांगू इच्छितो. काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. हो, काँग्रेसनं बी टीम म्हणूनच भाजपची बी टीम म्हणूनच तेलंगणामध्ये काम केलेलं आहे. त्या ठिकाणी जे काय राजू वाघमारे हसतात. माणिक कदमजी, राजू वाघमारे येते मी तुमच्याकडे माणिक कदमांना मुद्दा पूर्ण करते. माणिक कदमजी बोला. ऐका ज्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार होते त्या ठिकाणी काँग्रेसनं अक्षरशः उमेदवार एकदम याचे उमेदवार टाकले, उमेदवारच न टाकले केले. आणि ज्या ठिकाणी उलट BRSचे स्ट्रॉंग उमेदवार होते त्या ठिकाणी काँग्रेसने चांगल्या म्हणजे प्रतीचे उमेदवार होते. म्हणजे कितीतरी उदाहरण त्या गोसामेल नावाचं हैदराबाद मध्ये ठिकाण आहे. अहो माणिक कदमजी, जरी भाजपची बी टीम असती तर भाजप एवढ्या कमी जागांवर कसे आले असते? भाजपला पण थोडासा वाटा दिलाच असता की त्यांनी. नाही, कशाला देतील वाटा ते? त्यांना आम्हाला रोखायचंच होतं ना. तेलंगणा, मला एक सांगा, आज गतीला देश पातळीवर सगळ्यात जास्त शेतकऱ्यासाठी काम करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते कोण होतं देशामध्ये? रयतो बंधू नावाची स्कीम जी होती ती देशामध्ये अख्ख्या कुठं चालू आहे का सांगा बरं मला तुम्ही. शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आज तेलंगणा या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत का? देशात कोणतंच राज्य शेतकऱ्याला 24 तास लाईट देत नाही, ते तेलंगणामध्ये आम्ही देत होतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आदरणीय चंद्रशेखर राव हे तेलंगणा जिंकल्याच्या नंतर ते राज्य बाहेर पडतील आणि त्याचं राज्य सुरक्षित ठेवून ते महाराष्ट्रावर स्वारी करतात की काय, अशी भीती भाजपला वाटायला लागली आणि काँग्रेसला वाटायला लागली. म्हणून त्यांनी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तिथे भाजपने स्वतः समर्पण केलं आणि काँग्रेसला जिंकून वगैरे दिलं असं म्हणताय तुम्ही? ठीक आहे, राजू वाघमारेंकडे येते. राजू वाघमारेजी, या लॉजिककडे कसं बघताय तुम्ही? आणि विश्वास पाठकांकडे सुद्धा येणार आहे मी, त्यांच्या बी टीम बद्दल आपण विचारणार होतो ना. राजू वाघमारेजी आधी. नम्रताजी, तुम्ही आपल्या सिरियस पॉलिटिकल डिबेट मध्ये आपला हास्य जत्रेचा कार्यक्रम पण तुम्ही जॉईन केलाय माणिक कदमांना घेऊन, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानायला पाहिजे. आता त्यांच्या वक्तव्यावर काय बोलण्यासारखं आपल्याकडे काय राहिलेलं नाही आणि आमची भूमिका अगदी स्पष्ट होती. कारण ज्यावेळी त्यांच्या रावांच्या मुलीला ज्या पद्धतीच्या याच्यामध्ये केंद्रीय संघटनांनी ज्यावेळी त्यांना पकडलं त्यावेळी त्यांच्यावर अटक व्हायला पाहिजे होती, पण ती अटकच झाली नाही. त्याच्यामुळे तिथेच दिसून आलं की कशा पद्धतीने भाजप काम करतंय. आणि आमच्या माहितीनुसार तर लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये भाजपला जास्तीत जास्त मदत करायची आणि राज्य जे आहे ते BRSला द्यायचं, ही डील भाजपची झाली होती. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की BRS हीच भाजपची बी टीम आहे? BRSचा जो झालाय ऍब्सोल्युटली 110%. बर, ही बी टीम काय एक खरं आहे? कारण जर एक खरं नसतं तर त्यांच्या मुलीला अटक केली असती ना. सगळे पुरावे आहेत, सगळ्या केंद्रीय एजन्सीनी सांगितलं की तिचा समावेश आहे, मग तिला अटक न करण्याचं कारण काय? एका बाजूला आपच्या नेत्यांना अटक होते, दुसऱ्या बाजूला BRSच्या लोकांना अटक होत नाही. आता अजित पवारांची राष्ट्रवादी ती पण भाजपची बी टीम आहे ना. अजित पवारांना आणि बाकीच्यांना अटक होते का? आपण येऊया महाराष्ट्राच्या मुद्द्याकडे. आपल्या चर्चेच्या सेकंड हाफ मध्ये आपण महाराष्ट्राच्या मुद्द्याकडे येणार आहोत राजू वाघमारेजी. चर्चेच्या सेकंड हाफ मध्ये येणार आहोत. विश्वास पाठकांना विचारू. विश्वास पाठकजी, तुम्हाला 2 बी टीम मिळाल्यात, काँग्रेसची आणि BRSची. मला असं वाटतं राष्ट्रीय काँग्रेस
आणि इव्हन BRS देखील, ते जर अजूनही याच्यातच राहिले बी टीम ए टीम भाजपाची, तर मला असं वाटतं यांचं भवितव्य जवळजवळ आता शून्य आहे. आज खरं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आम्ही कमी कुठे पडतोय. कोण कोणाची बी टीम म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमची स्वतःची ए टीम का निर्माण करत नाही? तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर चांगलं एक मजबूत नेतृत्व का निर्माण करत नाही? का तुम्ही मेहनत करत नाही? भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारची मेहनत करते, संघटनात्मक दृष्ट्या आम्ही बूथ लेवलपर्यंत 50 प्रमुख लेवलपर्यंत ज्या प्रकारे काम करतो, असं काम का करत नाही? आमच्या यशाचं गमक तुम्हाला मी सांगतो नम्रताजी. गमक असं आहे की आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये कमीत कमी 50% वोट घ्यायचे. समोर किती ए टीम बी टीम सी टीम किती लोक उभे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं रे. अशा फॉर्म्युल्यावर आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला हे यश मिळतं. असं उगाच काही ए टीम आणि बी टीम म्हणून म्हणत नाही. आणि राहिला प्रश्न TRSचा, TRSनी ज्या प्रकारे चंद्रबाबूंनी चूक केली होती, सेम मिस्टेक यांनी केली. यांना एक राज्य मिळालं होतं, त्यांनी चांगलं काम करणं अपेक्षित होतं. मात्र 200 गाड्यांचा ताफा घेऊन ते इतर राज्यांमध्ये जाऊन ज्या प्रकारे पूर्ण भारत वादक्रांती करायला निघाले होते, तेव्हाच मला एक नागरिक म्हणून लक्षात आलं की जे चंद्रबाबू नायडूंना एकदम प्रधानमंत्री पदाचं लक्ष स्वप्न पडत होतं, तशा प्रकारचे स्वप्न यांना पडू लागले. जनता लागलीच तुम्हाला करेक्ट करते हो, जनता तुम्हाला सोडत नाही. बर, या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीचं काय? या निवडणुकीमध्ये काँग्रेस वेगळं लढत होती राज्यांमध्ये, ठीक आहे, पण इंडिया आघाडी जो अलायन्स मोदींच्या भाजपला रोखण्यासाठी बनवण्यात आलेला आहे, त्यांनी मोदी ज्या ज्या राज्यांमध्ये चेहरा बनवून उतरले निवडणुकीच्या रिंगणामध्ये, त्यांना रोखण्यासाठी इंडिया अलायन्स एकत्र आला का, हा सुद्धा प्रश्न आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा चुंचवार सरांकडे जाणार आहे. चुंचवार सर, इंडिया अलायन्सचा काय रोल राहिलेला आहे या निवडणुकीमध्ये? सबस्टॅन्शियल रोल दिसतोय का? या अलायन्स म्हणून तर या पूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाही. कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेस जवळपास सर्व निवडणुका स्वबळावर लढताना दिसते आणि बाकीचे पण इंडिया अलायन्समधले जे पक्ष आहेत ते सुद्धा स्वतंत्र लढलेले दिसतात. त्यामुळे खरंच इंडिया अलायन्स म्हणून लढले असते तर फार फायदा झाला असता असंही म्हणता येत नाही. कारण या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत आहे, तिथं इतर पक्षांची ताकद ही जवळपास नगण्य आहे. आणि त्यामुळेच इंडिया अलायन्स ही फक्त लोकसभेपुरतंच आहे असं एकूण चित्र झालेलं आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे मिनी इंडिया अलायन्स आहे, ते महाराष्ट्राच्या लेवलला विधानसभेला लढतील, परंतु लोकसभेपुरतंच ही इंडिया अलायन्स आहे आणि राज्याच्या विधानसभेत प्रत्येकाला आपापल्या पातळीवर लढण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे कदाचित BRS आता भविष्यात आपल्याला इंडिया अलायन्समध्ये सुद्धा आलेली दिसेल असं मला वाटतं. बर, राजू वाघमारेजी, ही एक संधी होती, हा एक प्लॅटफॉर्म आहे इंडिया अलायन्सची ताकद जोखण्याचा. राज्यामध्ये समजू शकतो की प्रत्येक स्थानिक पक्षाचं हित असू शकतं त्यामध्ये, मात्र राजस्थानसारखं राज्य आहे ज्या ठिकाणी लढत थेट काँग्रेस विरुद्ध भाजप होती, मध्य प्रदेशात काँग्रेस विरुद्ध भाजप होती, तिथे इंडिया अलायन्सची ताकद मागे घेण्यामध्ये काँग्रेसला काय अडचण आली अशी? एक गोष्ट लक्षात घ्या की इंडिया अलायन्सचं जसं तुम्ही म्हणालात की लोकसभेच्या दृष्टीने इंडिया अलायन्सची स्थापना झाली आणि मुंबईच्या मीटिंगमध्ये त्या पद्धतीचं बोलणंही झालं. राज्य पातळीवरच्या निवडणुकीमध्ये त्या त्या राज्याच्या स्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील असं ठरवण्यात आलं. आणि इकडे ज्या पद्धतीने आता माझ्या अगोदरचे आदरणीय व्यक्तिमत्व जे सांगत होतं की डायरेक्ट लढत होती, हे आपण जरी बघितलं तरी जर आपण या मतांची जर तुम्ही पर्सेंटेज वाईज घेतलं तर समाजवादी पक्ष जो आहे तो ज्यावेळी लढला आता, तर त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये काय होतंय की आमचे उमेदवार आता पूर्ण निकाल जेव्हा हाती येईल नम्रताजी, तेव्हा हे बघावं लागेल की जिथे जिथे त्रिकोणी किंवा चौकोनी लढत झालेली आहे त्या त्या ठिकाणी 8-10 हजाराच्या फरकाने किंवा 4-5 हजाराच्या फरकाने जर आमचे उमेदवार पडले असतील तर मग त्याचा जो फटका आहे, कारण राजस्थानमध्ये 2 पार्ट्या होत्या, त्यांनी जवळजवळ सगळीकडे उमेदवार उभे केले होते, त्याच्या जोडीला बाकीचे पक्ष होते, तर त्यांनी किती किती मतं घेतली. एका पक्षाने समजा 2000 घेतली, 4 पार्ट्यांनी 8. येस, हो, तर त्याच्यामुळे ते जे पर्सेंटेज ऑफ वोटिंग आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून जर बघितलं तर राजस्थानमध्ये बसपाला पण चांगली मतं पडलेली आहेत आणि बाकीच्या तो जो फॅक्टर आहे तो फॅक्टर आम्हाला लोकसभेमध्ये अवॉइड करावाच लागेल. या दृष्टीने इंडिया आघाडीचं तोच आहे की ही लिटमस टेस्ट होती, ही खरं तर तुमच्यासाठी प्रिलिम सारखी होती, मुख्य परीक्षेच्या आधीची पूर्व परीक्षा होती. त्या पूर्व परीक्षेत तुम्ही संधी गमावलेली आहे. नम्रताजी पहिली नाही
नम्रताजी मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो की मागच्या वेळी या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलेल्या. लोकसभेमध्ये भाजपला दणदणीत बहुमत मिळालं, त्यावेळी पण बोलत होते लिटमस टेस्ट आहे. प्रश्न तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणुकीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तेव्हा राज्याचे प्रश्न वेगळे असतात. प्रत्येक राज्यामधल्या नेत्यांचे फॅक्टर्स वेगळे असतात, तिकडच्या लोकल पक्षांचे फॅक्टर्स वेगळे असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपण केंद्रीय निवडणुकीमध्ये मांडायला गेलो तर आपले रिझल्ट वेगळे लागतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये भाजप जिंकली म्हणजे लोकसभेमध्ये केक वॉक आहे असं जर भाजप समजत असेल तर आमच्या दृष्टीने ती आनंदाची गोष्ट आहे, असं जर भाजप समजत असेल तर. पण मला माहितीये भाजप तसं समजणारच नाही, कारण ही गोष्ट जी आहे ती केंद्रीय लोकसभेची निवडणूक वेगळी आहे आणि प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेगळ्या आहेत. बर, विश्वास पाठकांकडे जाऊ. विश्वास पाठक जी, हा केकवॉक नक्की नसेल, मात्र या निवडणुकीमधनं भाजपने काय टिप्स घेतलेल्या आहेत आगामी लोकसभेसाठी, कशी तयारी केलेली आहे आगामी लोकसभेसाठी, आणि विशेषतः इंडिया अलायन्सवर जर लक्ष ठेवायचं म्हटलं तर? नाही बघा, जेव्हा आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मागच्या वेळेस हारलो होतो 2018 17 त्यानंतर आम्ही ज्या प्रकारे काम केलं, आम्हाला लोकसभेमध्ये दणदणीत यश मिळाले तिन्ही राज्यांमधनं, आणि तेव्हा मी 300+ पार केलं होतं. आता या यशानंतर आम्ही नक्कीच आमच्या मनाशी 400+ कसं करू त्या दृष्टीने आम्ही आजपासून कामाला लागणार. इंडिया अलायन्सकडे कसं बघताय तुम्ही या क्षणाला? लोकसभा ते म्हणतात की ही तयारी सगळी लोकसभेसाठीची आहे, राज्यामध्ये आम्ही अलायन्स केलेच नव्हते. बघा, इंडिया अलायन्स हा जेव्हा निर्माण झाला होता तेव्हाच असं लक्षात आलं होतं की तिकडे त्यांचे नेते कोण, राहुल गांधी, शरद पवार, ममता की केजरीवाल. त्यामुळे जोपर्यंत तुमचा नेता आणि जो एका सगळ्यांना बांधून ठेवेल, जसं जयप्रकाश नारायणच्या वेळेस जयप्रकाश नारायण एक अशी व्यक्ती होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र आले, मोरारजी देसाईंसोबत सगळ्यांनी काम केलं. असं यांच्याकडे सध्या कोण आहे? जे शरद पवार आपण म्हणत होतो, आज शरद पवारांच्या घरची स्थिती काय आहे? राहुल गांधींना त्यांच्या पक्षातले लोक सिरियसली घेत नाही, त्यामुळे इंडिया अलायन्सचे कसे घेणार? त्यामुळे इंडिया अलायन्स हा नॉन एक्झिस्टन्स आहे. चार नेते त्यांची मिळून पहिली बांधतील तो litmus test अलायन्स. आत्ताच मुद्दा झाली. असा आहे की त्यांच्या 29 लक्षात आलंय. पक्ष एकत्र येत आहेत, त्यावेळेला तेवढ्या पक्षांची मतं एकत्र येत असतात आणि लोकसभेसाठी ही विचार करायची गोष्ट आहे. मग ते आत्ता काय नाही झालं? मग आता हे नंतर आफ्टर थॉट कारण झालं त्यांचं की हे आम्ही लोकसभेसाठी करतो, विधानसभेसाठी करत नाहीये, हे आफ्टर थॉट झालं. चला अजून आपण लोकसभेवर येऊ. लोकसभेवर समजा आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला सांगा, सीट शेअरिंग मध्ये हे लोक कसं काय ऍडजस्टमेंट करतील? त्यामुळे या सगळ्या गोष्टी नॉन स्टार्टर आहेत. तिकडे मुलायम सिंग यादव किंवा आपले अखिलेश यादव आहे, त्यांना अख्खा उत्तर प्रदेश लढायची आहे, ते काँग्रेसला जागा देणार नाही. किंवा बिहारमध्ये नितीश कुमार सगळ्या जागा घेतील, ते काँग्रेसला जागा देणार नाही. आणि काँग्रेस तर स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजतो. आणि आता तेलंगणामध्ये विजय झाल्यामुळे ते तर आता एकदम वेगळ्याच याच्यात राहतील. त्यामुळे त्या गोष्टी मला वाटत नाही की इंडिया अलायन्स हा मुळामध्ये अस्तित्वात येईल आणि त्याने काही फरक पडेल. राजू वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा होता. राजू वाघमारे, थोडक्यात. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही या निवडणुका इंडिया अलायन्स म्हणून लढलो नाही, हा पहिला मुद्दा. आम्ही लढलो असतो तर आप, समाजवादी वगैरे आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो नसतो, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की सामूहिक नेतृत्व, ज्यावेळी एवढे सगळे पक्ष एकत्र येतात तेव्हा तुम्हाला एका नेत्याची गरज नसते. आणि जर भाजपला एवढं वाटत असतं तर भाजपनी पण इंडिया अलायन्स झाल्यानंतर इतर छोट्या छोट्या पक्षांना आपल्या जवळ घेऊन NDA करायचा प्रयत्न मोदी साहेबांनी केला नसता. केला ना प्रयत्न, त्यांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे छोट्या छोट्या पक्षांना घ्यायचा. इंडिया अलायन्स झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण ज्यावेळी बहुमत होतं त्यावेळी दुसरं राष्ट्रवादीला फोडण्याचं काम करून राष्ट्रवादीला आपल्या बरोबर घेण्याचं काम भाजपने केलंच. त्याच्यामुळे आज परिस्थिती भाजपची पण तेवढीच गंभीर आहे. जरी राज्यातल्या जागेमध्ये विजय मिळाला तरी लोकसभेला त्यांना पण कळून चुकलेलं आहे की ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे पक्ष एकत्र येतात, त्यांचे नेते एकत्र येतात, जनतेचा एक प्रकारचा त्यांना मिळणारा पाठिंबा एकत्र येतो, त्यावेळी नक्कीच ती गोष्ट जी आहे ती विचार करणारी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये काय होणार की आता पाठक साहेब म्हणाले की चला नितीश कुमार बिहारमध्ये जागा देणार नाहीत किंवा RJD देणार नाही
किंवा आप काय देणार नाही. आमचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे इंडिया अलायन्सचा की ज्या राज्यामध्ये जो पक्ष अगदी मजबूत असेल, हो. जो उमेदवार निवडून येणारा मजबूत असेल, त्याचं सर्वे किंवा त्याच्या पाठीमागचं जे गणित आहे ते फिट बसत असेल, बर. तर प्रत्येक पक्ष एकमेकाबरोबर सॅक्रिफाईस करायला तयार आहे. या स्टेटमेंट आमच्या मागच्या मुंबईच्या इंडिया अलायन्सच्या मीटिंग मधल्या ठीक आहेत. आहे. त्याच्यामुळे भाजपने आमची चिंता करू नये. आम्ही आमची ऍडजस्टमेंट एकत्र करू आणि आमचं ध्येय हेच राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये देशातली लोकशाही आणि देशातलं संविधान टिकवण्यासाठी इंडिया अलायन्सला निवडून या देशामध्ये आणणं गरजेचं आहे. बरं. कारण उद्या 2024 नंतर भाजप आली तर परत निवडणुका होतील की नाही ही शंका ठीक आहे. आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी आम्ही नाही, सगळे या क्षणाला- सॅक्रिफाईस या करून क्षणाला एकत्र जसं येऊन तुम्ही म्हणताय, तुमची सामूहिक भावना राजू नेतृत्वाला वाघमारे घेऊन समजू शकतो. आम्ही मात्र गेले 3-1 महिन्यांपासून हा इंडिया अलायन्स आणि त्यांच्या मीटिंग्स, त्यांचे विचार मंथन हे किती स्टॅग्नंट होते किंवा तुमचे पडद्या आडून काही चर्चा सुरू होत्या का हे बाहेर माहिती नाही. मात्र मीटिंग्स मात्र बरेच दिवसात झालेल्या नव्हत्या. चुंचवार सरांनी ती गोष्ट निदर्शनाला आणून दिली की निकाल लागले 4 राज्यांचे आणि त्यानंतर लगेच इंडिया अलायन्सची बैठक बोलवण्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंनी इनिशिएटिव्ह घेतलेला दिसतोय. म्हटल्यानंतर कुठेतरी आता प्रयत्न करण्याची गरज आहे अलायन्ससाठी, याची गरज आता काँग्रेसला सुद्धा वाटायला लागलेली आहे. राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये भाजपसाठी हा विजय म्हणजे एक प्रकारचा स्टेपअपच म्हणायला हवा. कारण भाजपचा राज्याच्या राजकारणामध्ये आता या विजयामुळे प्रभाव वाढलेला आहे. एक प्रकारची बार्गेनिंग पॉवर भाजपची वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जागा वाटपामध्ये या विजयानंतर साहजिकच भाजपचा वरचष्मा राहणार आहे. दुसरी गोष्ट यामधली महत्त्वाची म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आता आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही अशी एक काहीशी परिस्थिती निर्माण राज्यामध्ये झालेली आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्न अनेक जण राज्यात पाहत होते, कुठे बॅनर लागत होते, घोषणा दिल्या जात होत्या. मात्र त्या स्वप्नापासून सुद्धा अनेकांना दूर राहण्याची वेळ येऊ शकते अशी सुद्धा परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. एकूणच निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा भाजपने वापरला. कोणताही चेहरा मुख्यमंत्री पदासाठी वापरण्यात आला नव्हता आणि त्यामुळे मोदी मॅजिक या निवडणुकीत 3 राज्यांमध्ये जिथे भाजपला विजय मिळाला तिथे दिसून आलं. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मोदी मॅजिकचं एक मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. अगदी काही वेळापूर्वी या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली होती. आपण सुरुवातीला ती ऐकूया. कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं देऊन निवडून आलेल्या काँग्रेसची स्थिती आजच अशी आहे. मी तुम्हाला लिहून देतो आणि माझा बाईट आजचा तुम्ही लोकसभेच्या दिवशी जरूर वापरा की लोकसभेमध्ये कर्नाटकमध्ये 20पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी जिंकणार. आणि आज जर कर्नाटकच्या निवडणुका झाल्या तर कर्नाटकची विधानसभाही भारतीय जनता पार्टी जिंकेल. कारण लोकांच्या काही महिन्यांमध्येच लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली. राजकारणामध्ये 2 पद्धती असतात. एक पद्धत असते की ज्यात तुम्ही एक इव्हेंट करता, त्या इव्हेंटचा असर हा काही काळापुरता असतो. आणि दुसरं तुमचं सातत्य असतं. सातत्याने विकास करत राहायचा, सातत्याने जनसेवा करत राहायची. मोदीजी सातत्याने जनसेवा करतात, त्यामुळे त्याचा परिणाम हा लॉंग लास्टिंग आहे. आणि राहुल गांधी एक इव्हेंट करतात, त्यामुळे एक मीडिया बस तयार होतो, पण त्याच्यानंतर त्याचा परिणाम काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हेच आपल्याला या निवडणुकीत देखील पाहायला मिळालं. नाही, मी तर सांगितलं ईडी, सीबीआय, ईव्हीएम जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा ते जनतेने दिलेलं यश असतं. आणि आम्हाला यश मिळालं की ते ईव्हीएमनी, ईडीनी, सीबीआयनी. जोपर्यंत या मानसिकतेत विरोधी पक्ष राहील तोपर्यंत ते कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही. जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या इंडी आघाडीला लोकांनी नाकारलेलं आहे. राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलंय. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. आता मला पूर्ण कल्पना आहे की याच्यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे.
आणि आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. विश्वास पाठकांकडे जाणार आहे. विश्वास पाठकजी, भाजप या यशात न्हावून निघालेला आहे आणि आता तुमचा हक्कच आहे तो, कारण ज्या प्रकारे यश 3 राज्यात मिळालेलं आहे साहजिक आहे. यामुळे राज्यातल्या भाजपसाठी हे एक स्टेपअप आहे, एक बूस्ट आहे, हे तर या बाबतीत कुणाचंही दुमत नसेल. भाजप राज्यातल्या राजकारणामध्ये आणि ज्या सत्तेतला अलायन्स आहे त्यामध्ये महायुतीत मोठा भाऊ आहे हे यापूर्वीही सांगण्यात आलेलं होतं आणि आता या विजयानंतर मोठ्या भावाची ताकद, साईज सगळं काही वाढलेलं आहे, हे मान्य करता तुम्ही? नक्कीच भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेलीच आहे आणि ती अजून वाढणार आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा अजितदादांचं राष्ट्रवादी असो, याला आम्ही दुय्यम स्थान देऊ असं अजिबात नाही. जे काही कमिटमेंट आहे, जे काही ठरले त्याप्रमाणे आम्ही त्यांना लहान भाऊ मोठा भाऊ जे काही असेल तशीच वागणूक देऊ. जरी उद्या विधानसभेमध्ये आम्ही तिघं एकत्र लढलो आणि भारतीय जनता पक्षाला 150 जागा मिळाल्या तरी, आणि जर आम्हाला 200च्या वर जागा मिळाल्या तरी आमचं अंडरस्टँडिंग असंच राहील. ज्याप्रमाणे आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर अजितदादा पवार गट देखील आला, आता आमची ताकद 200च्या वर गेली, म्हणून आम्ही काय लागलीच कोणी मुख्यमंत्री बदलण्याच्या भानगडीत पडलो नाही. हे काँग्रेसची संस्कृती आहे. ते एकाच सेशनमध्ये म्हणजे 5 वर्षामध्ये 2-2, 3-3 स्वतःचेच मुख्यमंत्री बदलायचे. आमचं जे कमिटमेंट एकनाथरावांना आहे ते तसंच राहणार आहे, अजितदादांना आहे ते तसंच राहणार आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही असं परिस्थिती म्हणताय बदलली म्हणून 24च्या रिलेशनशिप विजयानंतर बदलतील एकनाथ असं शिंदेच अजिबात होणार मुख्यमंत्री राहतील? नाही. जसं जे काही आमचं अंडरस्टँडिंग असेल त्या अंडरस्टँडिंग प्रमाणे ते होत राहील. जसं आम्हाला 300च्या पेक्षा जास्त देखील लोकसभेत जागा मिळाल्या तरी आमचे जे अलायन्स पार्टनर आहे त्यांच्याबरोबरचा आमचा जो व्यवहार आहे तो तसाच आहे. तो आमच्या शक्तीप्रमाणे बदलत नाही. आमचं जे कमिटमेंट आहे त्याप्रमाणे आमची रिलेशनशिप कंटिन्यू राहील. पण म्हणजे मला खरं तर ही रिलेशनशिप थोडीशी समजावून घ्यायची आहे. राजस्थानचं उदाहरण देते मी. राजस्थानच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला आलेले होते. त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना तिथे ते त्याच्या प्रचाराला गेले नाहीत. भाजपच्या उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला आणि आज बहुतेक त्यांच्या पक्षाचा तो उमेदवार पडलाय सुद्धा. हे कसं जमलं? हे कन्व्हिन्स करायला कसं जमलं तुम्हाला शिंदेना? आणि बघा आता एकनाथराव शिंदे आमच्या एनडीए मध्ये आहे. एनडीए प्रमाणे आम्ही आमच्या नेत्यांना तिथे पाठवलं होतं किंवा त्याप्रमाणे मागणी होती त्याप्रमाणे ते भाषण द्यायला गेले, कॅम्पेनिंग करायला गेले. त्याप्रमाणे एकनाथराव शिंदे तिकडे गेले. ते राजस्थानमध्येच नाही तर तेलंगणात देखील गेले. त्यामुळे याच्यामध्ये काही असं वेगळं पाडायची आवश्यकता नाही. पण म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला डावलून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणं, हे बार्गेनिंग कसं काय जमलं? असं काही नाही. त्यांनी एनडीएचा घटक म्हणून एनडीएच्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी त्यांनी कॅम्पेनिंग केलं. त्यात त्यांचा उमेदवार देखील आला असेल. बरं, चुंचुवार सर, या सगळ्याचा अर्थ कसा घ्यायचा? भाजप मोठा भाऊ आणि मोठ्या भावाची ताकद आता अजून वाढतीये. आगामी काळात काय काय बघायला मिळू शकतं? नाही, आपण जे म्हणालात ते बरोबर आहे की या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप मोठा भाव असल्याच्या जे आपल्याला माहीत असलेल्या तथ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आमची लोकप्रियता कायम आहे आणि आम्ही पुन्हा लोकसभेच्या सत्तेत येऊ शकतो हा मेसेज किमान आपल्या मित्रपक्षांना देण्यात तरी भाजप यशस्वी झालेला आहे. त्यानुसार अर्थातच महाराष्ट्रामध्ये बार्गेनिंग पॉवर त्यांची फार मोठी असणार आहे. आपल्याला हे सुद्धा बघायला मिळेल की एकनाथ शिंदेंच्या काही समर्थक भाजपच्या तिकिटावर सुद्धा त्यांना निवडणूक लढावी लागेल असं पण काही चित्र या लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच वेळेला जसं इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाचं एक मोठं क्लिष्ट काम असणार आहे, आव्हान असणार आहे, पाठक साहेब पण बोलले, तसंच महाराष्ट्राचा विचार केला तर लोकसभा असो की नंतरच्या विधानसभा असो याच्यात सुद्धा हे जे 3 पक्ष आहे यांच्यामध्ये सुद्धा जागा वाटपाचं एक मोठं आव्हान निर्माण होणार आहे. कारण कर्जतच्या मेळाव्यामध्ये आपण बघितलं की अजित पवारांनी शिंदे गटाच्या 4 जागांवर दावा केलेला आहे, भाजपच्या 2 जागांवर दावा केला आहे, गोंदिया जागा त्यांनी मागितलेली आहे. तर आता ह्या सगळ्या जर जागांवर दावा केला तर यातल्या काही जागा त्यांना द्यावं लागेल शांत करायसाठी, काहीतरी बार्गेनिंग करावं लागेल, काही एक्सचेंज करावं लागेल. आणि अशा वेळेला आणखी एक आपण विसरू नये की न्यायालयीन जी टांगती तलवार आहे शिंदे सरकारवर, अपात्रतेची, पक्षाच्या मान्यतेची, समजा उद्या पक्षाची मान्यताच रद्द झाली तर कदाचित या शिंदे गटाच्या लोकांना भाजपात यावं लागेल किंवा काही वेगळा पक्ष स्थापन करून लढता येईल का, अशा अनेक आव्हानं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा असो की विधानसभा असो हे या महायुतीच्या समोर महाराष्ट्रात असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये अर्थातच निर्णायक मत भाजपचं असणार आहे, यात काही शंकाच नाही. बरं, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं की शिंदे गट आणि अजित पवार गट जे आता भाजपसोबत आहेत त्यांचा इगो सॅटिस्फाय करण्याची भाजपला आता गरज नाहीये, त्यांची बार्गेनिंग पॉवर एवढी वाढलेली आहे.
नक्कीच वाढलेली आहे आणि आधीही बऱ्यापैकी भाजपच्याच इशाऱ्याने किंवा भाजपच्याच मर्जीनुसार ह्या दोन्ही पक्षांचं वर्तन आहे आणि या दोन्ही पक्षांना शेवटी भाजप सांगेल त्याच जागावर लढावं लागणार आहे. कारण भाजप जागा निवडताना किंवा उमेदवार ठरवताना ज्या पद्धतीने सायंटिफिक सर्व्हे करते किंवा जी आकडेवारी गोळा करून आपल्या मित्र पक्षांसमोर ठेवते ती खरी खोटी याच्यात मी जाणार नाही, पण मित्र पक्षांना सुद्धा मग त्यांच्याशी सहमत व्हावं लागतं आणि त्यांनी सांगितलेले उमेदवार कधी कधी आपले उमेदवार सुद्धा त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर उभं करावं लागतात. हे आपण मागच्या निवडणुकीत सुद्धा पाहिलेलं आहे. बर, राजू वाघमारेंकडे जाऊया. राजू वाघमारेजी, या सगळ्या निवडणुका ज्या आत्ता झाल्या त्या मोदींच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या. साहजिक महाराष्ट्रामधली जी निवडणूक होणार आहे, लोकसभेची निवडणूक तर साहजिकच मोदी चेहरा असतील, मात्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल, तिथे सुद्धा चेहरा पंतप्रधान मोदीच असतील हे भाजपच्या नेत्यांनी अगदी सकाळपासून पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. मोदी मॅजिक जे इतर राज्यांमध्ये दिसलं ते महाविकास आघाडीसमोर राज्यातला जो अलायन्स आहे त्याच्यासमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. हे मान्य करताय तुम्ही? ते कसं टॅकल करणार? सगळ्यात पहिली गोष्ट, शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांची परिस्थिती आणि विचार करण्याची पद्धत ही संपूर्णपणे इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. सगळ्यात प्रथम मुद्दा की जो आपण म्हणालात किंवा प्रमोदजी म्हणाले की त्यांना मोठा भाऊ म्हणून बनावं लागेल किंवा ते त्या पद्धतीने ऐकतील. माझं स्पष्ट मत आहे की भाजपनी पहिल्यांदा या लोकांना फोडण्यासाठी ज्या कारवाया केल्या किंवा ज्या ईडी CBIची भीती दाखवली, आज ती भीतीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे ना. आज अजित पवारांना कधी अटक होऊ शकते. आज एकनाथराव शिंदे सकट त्यांचे जे आमदार आहेत त्याच्यातल्या 4-5 जणांना तर कधी अटक होऊ शकते. त्याच्यामुळे भाजपला वेगळं काही करायची गरज नाही. भाजपचे प्रिन्सिपल जे आहेत आदरणीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी डोळे जरी वटारले तरी अजित पवार आणि शिंदे गट अगदी लाईनीत जाऊन बसतील. त्याच्यामुळे आपण जे म्हणताय ते ऑलरेडी ते शक्य झालेलं आहे, फक्त ते दाखवण्याचे दात वेगळे आहेत. त्याच्यामुळे माझा आज नम्रताजी माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या की लोकसभेमध्ये शिंदे गट किंवा अजित पवार गट हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले तर आश्चर्य वाटायला नको, हे मी तुम्हाला आज सांगतो. आणि याच्यासाठी हे दोन्ही गट काहीही बोलू शकत नाहीत. आता तुम्हीच उदाहरण दिलं की एकनाथराव शिंदेच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना जर एकनाथराव शिंदे भाजपचा प्रचार करतात, एक मुख्यमंत्री आणि एक पक्षाचा नेता, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भाजपचा धडपण किती मोठा आहे. आता दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीसांची तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला ऐकवली, त्यात ते म्हणाले की कर्नाटकच्या राज्याचं जे प्रॉमिस केले होते ते केलेले नाहीत. अहो, सगळे 5ही प्रॉमिस कर्नाटकच्या राज्यांनी मान्य केलेले आहेत. या सगळ्या प्रॉमिसची जर बेरीज बघितली तर ती कर्नाटकच्या बजेटच्या 16% होते आणि 16%चं डेफिशियंट जरी वाढलं, जसं महाराष्ट्र सरकारचं डेफिशियंट जर तुम्ही बघितलं तर 3.425% आहे, तर तिकडे जरी ते डेफिशियंट वाढलं तरी कर्नाटकचं काँग्रेसचं सरकार सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करते आणि ऑलरेडी पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की काँग्रेस जे प्रॉमिस करतं तेच पूर्ण करतं. आता भाजपनी 15 लाख टाकायचं प्रॉमिस केलेलं, भाजपनी महागाई कमी करायचं प्रॉमिस केलेलं, भाजपनी 2 कोटी रोजगार दरवर्षी देण्याचं प्रॉमिस केलेलं, तेव्हा मोदींची गॅरंटी कुठे गेली? सगळे स्टँडिंग इंडिया स्लीपिंग इंडिया झाले. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी आम्ही लोकांपुढे घेऊन नक्कीच येऊ. त्याच्यामुळे राज्याच्या ह्या 3 राज्याच्या इलेक्शनचं जे आपण बोलताय त्याचा परिणाम लोकसभेवर अजिबात होणार नाही. आणि महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये, कारण दोन्ही पक्षाची नैतिकता अगदी पूर्णपणे रसातळाला मिळालेली आहे. 50 खोके एकदम ओके. आणि पंतप्रधानांनी स्वतः जाहीर केलेले अजित पवार आज उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे भाजपची प्रतिमा पूर्ण मलिन झालेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांपुढे कोणत्या तोंडाने हे 3 पक्ष जातील आणि लोकसभेसाठी आपली मतं मागतील हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. कारण तो जर तेवढा सरळ असता
तर नम्रताजी महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा या निवडणुका या तिघांनी कधीच घेतल्या पाहिजे होत्या. त्या आतापर्यंत का नाही घेतल्या? कोणाची वाट बघत होते? जर सगळं वातावरण यांच्या दृष्टीने ऑल बेल आहे तर त्याच्यामुळे दिसतंय त्याचं चित्र नाहीये. आणि हे भाजपला ठीक आहे, म्हणजे या आणि या शीटावरनं दोन्ही, महाराष्ट्राची परीक्षा अजित करण्यात पवार काही गट अर्थ आणि नाहीये, शिंदे असं गटाला म्हणताय कळून तुम्ही. ठीक चुकलेलं आहे आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण BRS कडे जाऊया. BRSचे माणिक कदम आहेत आपल्यासोबत. माणिक कदमजी, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये BRSचा प्रवेश झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही अनेक ग्रामपंचायती जिंकलेला होतात. हा एवढा राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही सत्ता मिळवायचे प्रयत्न केलेले आहेत. ग्रामपंचायत का असेना, स्थानिक स्वराज्य संस्था का असेना, मात्र यश मिळायला तुम्हाला सुरुवात झाली होती. मात्र तुमचा जो मुख्य तंबू आहे त्या तंबूची पडझड झालेली आहे या क्षणाला. अगदी बरोबर आहे तुमचं. मुख्य तंबू जरी आमचा ढासळलेला जरी असला तर आमचे महाराष्ट्राचे जे काय शिलेदार आहेत ते महाराष्ट्राची लढाई चांगल्या प्रकारे लढतील. आत्ताच काँग्रेसचे जे काय राजू वाघमारे आहेत त्यांनी सांगितलं, लोक काँग्रेसला कटाळलेत, राष्ट्रवादीला कटाळले, शिवसेनेला महाराष्ट्रातले कटाळलेत, शिलेदार भाजपला लढतील हो, कटाळलेत. पण हेडक्वार्टर मधनं रसद मिळेल का आणि पुरेशी? हा बघा, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रानं नम्रताजी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असताना भाजपचे अनिलजी बोंडे कॅबिनेट मंत्री होते. एका साध्या शेतकऱ्याच्या पोरानं अनिलजी बोंडे यांना पाडलं. ध्यानात घ्या. रसद म्हणजे जे काय महाराष्ट्राची जनता ही काही एवढी दूध खुली नाही. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील. कर्नाटकमध्ये हे काँग्रेसवाले सांगतात आम्ही काँग्रेस जिंकलं, मग काय फरक पडला हो? आता तेलंगणामध्ये पुन्हा काँग्रेस येणार, काँग्रेस गेलं तर भाजप येणार, भाजप गेलं तर काँग्रेस येणार. अहो, याच्यापेक्षा जनता हरायली. ह्या दोघांच्या याच्यामध्ये काँग्रेस जितायले, जनता हरायली, भाजप जितायले, जनता हरायली. जनतेचे प्रश्न कुठे आहेत? आज महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणची बेरोजगारीचं प्रमाण बघा पण तुम्ही जो मुद्दा म्हणताय माणिक कदमजी, तो जनतेपर्यंत पोहोचत नाहीये ना. तुम्ही म्हणताय नक्की भाजप पोहोचणार. किंवा काँग्रेस जिंकलं तर जनतेचा पराभव होतोय, तर तुमचा विजय झाल्यानंतर काय होतंय? जनता खरंच जिंकतीये का? आणि जनतेला जर एवढं जिंकायचं होतं तर यावेळेला जनतेनं मतं का नाही दिली तुम्हाला? तुमच्या ह्या मुद्द्याशी मी 100% सहमत आहे. आमची त्या ठिकाणी जी काय पराभवाची कारणमीमांसा असेल ते आम्ही नक्की आमचे सहकारी आम्ही बसून करणार आहोत. त्या ठिकाणी थोडी सरकारच्या बाबतीत जी काय नाराजी होती, युवकाच्या संदर्भामध्ये जे काय आम्ही काही काम करू शकलो नाही, त्याच्यामुळे आम्ही नाराजी होत. तुम्ही आता देशामध्ये अहो, ही नाराजी किती मोठी असेल? 2 BHK घरं फुकट देण्याचं आश्वासन होतं. 2 BHK दिलं ना घरं मग. फुकट, त्याला दिले. सुद्धा बळी पडले नाहीत तेलंगणाचे नागरिक. अहो, तेलंगणाच हे एक असं राज्य आहे ज्या ठिकाणचं घरकुलाचं वाटप केरळ आणि तेलंगणा ह्या 2 राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप झालेलं आहे. हे तुम्ही कॅगच्या अहवालामध्ये बघू शकता. राजू वाघमारेजी बोला. नाही, मला निवडणूक आयोगाचा जो मुद्दा तुम्ही काढला त्याच्यावरून मला बोलायचं आहे की आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय गृहमंत्री या दोघांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आणि निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळी आश्वासनं दिली. डायरेक्ट वोटर्सना, मध्य प्रदेशच्या वोटर्सना सांगितलं तुम्हाला आम्ही फ्री रामलल्लाचं दर्शन करून घेऊ, तुमच्या ट्रिप्स फ्री करू. आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला धान्य फुकट देतोय. आता या योजना आचारसंहितेच्या काळात तुम्हाला जाहीर करायच्या नसतात. याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, पण हे घोषणा करून मोकळे झाले. पण यंदा साधी नोटीसही निवडणूक आयोग द्यायला घाबरतंय. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भारताची लोकशाही किती धोक्यात आहे आणि भारताचं संविधान किती धोक्यात आहे. आणि आता तर भाजपने निवडणूक आयोगाच्या नेमणुकीच्या बद्दल वेगळं विधेयक आणायचं ठरवलेलं आहे की ज्याच्यामधून विरोधी पक्षाला ज्याच्यामधून सरन्यायाधीशाला वगळण्यात येत आहे. त्याच्यामुळे कशा प्रकारे पुढची व्यवस्था होणार आहे, म्हणून मी मगाशी म्हणालो की 2024च्या निवडणुका पूर्ण देशाला व्यवस्थित अगदी गंभीरतेने घ्याव्या लागतील. नाही तर या भारताची लोकशाही संपायला फक्त 6 महिन्याचा अवधी उरेल जर आपण काळजी घेतली नाही तर. बर या निवडणुकीतला महाराष्ट्रातला आणखीन एक फॅक्टर तो म्हणजे अजित पवार. विश्वास पाठकांना माझा एक प्रश्न आहे. विश्वास पाठकजी, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे प्रचारात उतरले, राजस्थानमध्ये गेले, तेलंगणामध्ये गेले, मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये पण गेलेले होते, अजित पवार का प्रचारात दिसले नाही? अजित पवारांना भाजप कन्व्हिन्स नाही करू शकलं प्रचाराला या म्हणून?
असं अजिबात नाही, हा व्यवस्थेचा भाग आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे ऑलरेडी प्रचारामध्ये होते. त्यामुळे अजितदादांना महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली असेल. आता अजितदादा हे आमचे NDAचे पार्ट आहेत, त्यामुळे ते प्रचाराला गेले नाही गेले याच्यामध्ये न जाता ही आमच्या अरेंजमेंटची व्यवस्थेचा भाग आहे हा. चुंचुवारजी, ही सगळी व्यवस्था गेल्या काही दिवसामधली भाजप ज्या पद्धतीने शिंदेंसोबत त्यांची काय म्हणतो आपण त्याला त्यांचं गुळपीट जसं शिंदेंसोबत आहे तसं अजित पवारांसोबत दिसत नाही. आता ह्याला गुळपीट म्हणायचं की शिंदेंना एखादी गोष्ट त्यांच्या गळी उतरवणं भाजपला सोपं आहे आणि अजित पवार ही मेख आहे त्यांच्या एखादी गोष्ट गळी उतरवणं. काय अर्थ काय काढता येईल या सगळ्याचा? आपण जरी अजित पवार जे काही विविध कारणांमुळे आज भाजपसोबत गेले असले आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षांचा आरोप आहे की ईडीच्या भीतीने, अटकेच्या भीतीने ते गेलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला असं दिसतंय की एकेकाळी जेव्हा या शिवसेनेने याच राष्ट्रवादीसोबत युती केली होती तेव्हा ती हिंदुत्वाशी गद्दारी होती. मात्र भाजप जेव्हा राष्ट्रवादीला सोबत घेते तेव्हा ती गद्दारी नसते, तर ती आमची राजकीय युती आहे असं या पक्षाचे नेते सांगतात. याच पक्षाचे नेते जनता दल सेक्युलर असं नाव असलेल्या पक्षासोबत कर्नाटकमध्ये युती करतात तेव्हा पण ती हिंदुत्वाशी गद्दारी नसते. नितीश कुमारांशी करतात तेव्हा नसते, काश्मीरात करतात तेव्हा पण नसते. तर हे सगळं सोयीचं राजकारण असतं सत्ताधारी पक्षांचं, सर्व राजकीय पक्षांचं. पण ज्या पद्धतीने अजित पवार जरी गेले असले तरी ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की मी केवळ राजकीय कंपल्शन म्हणून गेलो आहे, मी विचारधारेने त्यांच्यासोबत नाही आहे. हा कदाचित त्यांच्या ठरवलेल्या रणनीतीचा भाग असेल. त्यामुळे ते कधी मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारतात, कधी ते अनेक दिवस मंत्रालयात फिरकत नाही आणि कुठेतरी मी पूर्णतः यांचा झालेलो नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि ते दाखवण्यातच कदाचित या महायुतीचा फायदा असेल. त्यामुळे हे नाटक रंगवायला इतर पक्ष पण मदत करतायत असं एकूण एक चित्र आहे. पण एकूण अजित पवार जे आहे हे पूर्णपणे त्यांच्या ताब्यात गेलेले नाही आहेत आणि ज्या पद्धतीने शरद पवारांशी त्यांची अधूनमधून भेट चालू असते आणि आतापर्यंत शरद पवारांनी ज्या पद्धतीचे डावपेच टाकून अनेकदा भाजपला चारी मुंड्या चीट केलेला आहे ते पाहता कधी कधी भाजपलाही असं वाटत असेल की पुन्हा एखाद्या वेळेला अजित पवार परत गेले तर काय करा लोकसभेच्या निवडणुकीनंतर. तर ही सुद्धा एक भीती, एकमेकाबद्दल अविश्वासाचं वातावरण मात्र कुठे ना कुठे या दोघांमध्ये आहेच. मग थोडक्यात आपलं डिग्निफाईड बेअरिंग जे अजित पवारांनी पक्षामध्ये फूट पाडताना घेतलेलं होतं ते बेअरिंग काही अजित पवारांनी अजून सोडलेलं दिसत नाहीये. नक्कीच नाही. आणि त्यांनी जर मागे त्यांना 100 दिवस झाल्यानंतर जे पत्र त्यांनी काढलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की धर्मनिरपेक्षतेच्या विचाराशी मी कुठेही तडजोड करणार नाही आणि यशवंतराव चव्हाण, फुले शाहू आंबेडकर यांचा विचारच मी घेऊन जाणार आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या मतदारांना सांगितलं होतं की मी भाजपचा अजेंडा राबवणार नाही, तर तिथे गेलो तरी मी माझाच अजेंडा राबवणार आहे, राष्ट्रवादीचाच अजेंडा राबवणार आहे. हे ते सतत त्याने दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच आपण बघा मराठा आरक्षण असो किंवा आता जसं पाठक साहेब म्हणले निवडणुकीचा प्रचाराचा विषय असो, ते कुठेही भाजपच्या प्रचारासाठी गेले नाही. ते पण एक मराठी नेता होते, ते जाऊ शकले असते पण ते कुठेही गेले नाही. अजित पवारांवरती म्हणजे जसं आता मगाशी राजू वाघमारेंनी सुद्धा केलं होतं की दबाव असू शकतो, तर दबाव म्हणा किंवा कन्व्हिन्स करणं म्हणा, शिंदेना कन्व्हिन्स करणं तुलनेनं भाजपला सोपं होतं किंवा तो दबाव आणून म्हणा किंवा काही कुठल्याही पद्धतीने म्हणा शिंदेना त्या प्रचाराच्या मैदानात उतरवणं किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी त्यांना घेऊन जाणं, दिल्लीमधल्या वाऱ्या असतील, हे शिंदेकडून करून घेणं भाजपला तुलनेनं सोपं आहे आणि अजित पवारांसाठी कठीण आहे. ते नक्कीच कठीण आहे. आता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि भाजपचं समीकरण आहे ते पाहता एक तर भाजपच्या रिमोटवर चालणारे खेळणं अशा पद्धतीने आज एकनाथ शिंदेंची प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदेंकडे फक्त 40 आमदार आहेत आणि भाजपकडे 105 आहे. त्यामुळे भाजप सांगेल तसंच वागणं आणि त्या पद्धतीने सरकार चालवणं हे त्यांच्यावर बंधन आहे. कारण मोठा भाऊ उपमुख्यमंत्री आणि छोटा भाऊ मुख्यमंत्री झालेला आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज भाजपच्या इशाऱ्यावर जाणे याच्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासमोर कुठलाही राजकीय पर्याय नाही. कारण महाशक्ती आपल्यासोबत आहे हा विश्वास त्यांनी देऊन लोकांना फोडलं होतं. मग त्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर नाचण्याशिवाय आज एकनाथ शिंदेंना कुठलाही पर्याय दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पूर्णतः भाजपसमोर सरेंडर केलेला आहे आणि त्यामुळेच भविष्यात त्यांचे काही खासदार भाजपच्या तिकिटावर सुद्धा लढतील हे सुद्धा चित्र आहे. बरं, आपल्या या चर्चेमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण ही स्क्रीनवर दृश्य बघतोय, दिल्लीमधली ही थेट दृश्य आहेत भाजपच्या दिल्ली ऑफिसमधली, मुख्य हेडक्वार्टरमधली आणि JP नड्डा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात भाजपचं सेलिब्रेशन या ठिकाणी होईल 3 राज्यातल्या मोठ्या विजयाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा येणार आहेत भाजप ऑफिसमध्ये आणि इथे जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. आपली चर्चा संपवताना दिल्लीमधली ही थेट दृश्य